नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवाल बाल हक्क कोर्टात त्याला हजर करण्यात आलेले। वेदांत अग्रवाल प्रकरणामध्ये बचाव पक्षाचा युक्तिवाद संपलाय। विशाल अग्रवाल पोलीस आयुक्त कार्यालयात त्याला नेलेले आहे। वेदांत अग्रवाल कुटुंबासोबत बाल हक्क न्यायालयात सध्या हजर आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या सगळ्या प्रकरणी पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवालला आता ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्टात म्हणजेच बाल हक्क कोर्टात हजर करण्यात आलेले आहे। काल देखील या सगळ्या संदर्भात अचानकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले होते। पत्रकार परिषद फडणवीसांनी तातडीची घेतली आणि या सगळ्या प्रकरणी जो काही निर्णय ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्टानं घेतलेला होता, बाल हक्क कोर्टात जो काही निर्णय याआधी घेण्यात आलेला होता, हा धक्कादायक होता पोलिसांकरता। आणि या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही जामीन रद्द करण्याच्या दृष्टीने अर्ज केला आहे अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। यावर आज आता ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्ट म्हणजेच बाल हक्क कोर्ट आता निर्णय देणार आहे। सुनावणी सध्या सुरू आहे। राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेला आहे। 304 कलम त्यांनी लावायच्या ऐवजी 304 अ लावलेलं आहे। माझ्याकडे FIRची प्रत आहे। त्यांनी 304 लावलेलं नाही तर 304 ए लावलेलं आहे। खरं तर त्यांनी 304 लावायला पाहिजे होतं, परंतु धडधाकट पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे। माझी माहिती मुद्दामहून 304 अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे। जो दुर्दैवी अपघात पुण्यामध्ये घडला आणि नशेमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलाकडनं तो घडलेला आहे, या अनुषंगानं आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा ज्या पबमध्ये हा अल्पवयीन मुलगा मद्यप्राशन करत होता त्या पबवरती कारवाई केलेली आहे। तिथल्या दोन्ही पबचं जो परवाना आहे तो सस्पेंड करायचे आदेश आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती पब असतील, बार असतील, उशिरापर्यंत चालणारे मद्य पेय देणारे हॉटेल्स असतील, या सगळ्यांच्यासाठी एक धडक मोहीम तपासणीची आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो नाबालिक आहे जरी असला तरी त्याला संज्ञान धरावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणून त्याच्यावर 304चा गुन्हा हा दाखल झालेला आहे। त्याचे वडील ज्यांनी लायसन नसताना सुद्धा मुलाला गाडी देणे, त्यावर त्याला जो पैसा जमा पुरवणे आणि एका दिवसाचा खर्च जवळपास 48,000 रुपये त्या दारूच्या पबचा खर्च, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चीड निर्माण होते। प्रत्येक माणसाला वाटतं की अशा लोकांनी यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। त्या दिशेने सरकारने पावलं उचललेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।